गुड मॉर्निंग गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज गुड मॉर्निंग नाही आहे, गुड आफ्टरनून आहे वाटतं. गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंगच्या मध्ये मी म्हणजे वाजलेले 3:30. गुड मॉर्निंग चुकीचं बोलले, सॉरी. खूप दिवसानंतर घरातला व्लॉग स्टार्ट केलेला आहे. वेळ नव्हता भेटत आणि आज वेळ भेटला म्हणून व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि इकडं मानस रेडी झाला आहे त्याच्या ट्युशनला जाण्यासाठी. त्याला ट्युशनला सोडायचं आहे मला आणि तसंच साईड व्हिजिटवर जायचं आहे. म्हणजे जिथं माझं काम चालू आहे, जे सरप्राईज तुमच्यासाठी येणार आहे त्याचं काम चालू आहे, तिकडं जायचं आहे. आणि हा माझा छोटा भाऊ आहे आणि मम्मी दाखवते खूप दिवसानंतर गाईज तुम्हाला. बघा मम्मी आली काहीतरी घेऊन. बनाना खाना और होमवर्क करना. काय बनाना खाना और होमवर्क करना. बघितलं का डायलॉग चालू बघायला खूप दिवसानंतर. मम्मी गाईजला ऐका, खायला या. खूप दिवसानंतर मम्मी दिसत असेल गाईज तुम्हाला. म्हणजे खरंच खूप दिवसानंतर तिला मी घेतलंय व्लॉग मध्ये. वेळच भेटत नाहीये गाईज. असं काय चालतं? हे काय होतं पण बोलता तोंड. मी शॉक झाले. खराब आहे, खराब खेळा तिला. दुसरा दे त्याला. आणि मम्मी काय म्हणती, काय मेसेज आहे गाईज साठी? काय मेसेज आहे? काय नाही. गाईजला तू देणार आहे का? काही सरप्राईज देणार आहे का गाईजला? हो मम्मी हो. काय सरप्राईज? असं सांगायचं नसतं. सरप्राईज 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 नाही, सरप्राईज. उलटे आणि भारी आयटम आहे पण तो चिटकवायचा ना, कोणता? टाकी चिटकवायचा. अरे एवढी वर्ष एवढ्या दिवसापासून वाजवू नको मानस. नको. आणि माझं जेवण वगैरे सगळं झालंय, चहा नाश्ता हे सगळं झालेलं आहे. 3-3:30 वाजलेले आता आणि 3:30 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. ऍक्च्युली असं बघू नका अवतार माझा. मी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून माझ्या दुसऱ्या कामांना गेली होती निघून. तर ते काम म्हणजे काही चौकशी करायला गेली ती झाली आणि मग मी पुन्हा घरी आली. घरी आल्यानंतर मला मानसला सोडायचं आहे आता ट्युशनला. आणि मानसला ट्युशनला सोडून मग मी तशीच साईड व्हिजिट करायला जाणार आहे. साईडवर काम चालू झालेलं आहे, गाईज कलर वगैरे चालू झालेलं आहे. तो ते बघण्यासाठी मला जायचं आहे. आणि मम्मी यांना पण अजून माहिती नाही आहे की सरप्राईज काय आहे. त्यांना पण माहिती आहे की काहीतरी ओपन होतं आहे, पण काय ओपन होतं आहे ते पण त्यांना माहिती नाही आहे. बस माहिती आहे का काहीतरी चालू आहे, पण मग ते पण अजून एवढे काय, ते पण ब्लँकच आहे अजून सगळे, की काय कुठे कसं काहीच माहिती नाही. सगळं सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. जेवण केलं मम्मी तू? हो. काय जेवली? बटाट्याची भाजी, पापड, चपाती. माझा घसा अजूनही खराब झालेला, बरा झालेला नाही आहे, अजून खराबच आहे. म्हणजे जो खोकला झाला त्याच्यानंतर जो माझा गळा खराब झाला होता तो अजूनही रिपेअर झालेला नाही. अजूनही बोलायला त्रास होतो. बघू परत ट्रीटमेंट चालू करू किंवा डॉक्टरकडे जाऊ. आणि याची काय वळवळ चालू आहे काय माहिती. जा काय पाणी बॉटल घेतली का तू? गुडबीट घालचाल. ठीक आहे, शूज वगैरे घाल. चल घाल शूज वगैरे. दंगा येतोय का तू? चालले मी परत बोलतो, मला बोललंच नाही कोणी. कुठं? साईडवर हळदीला चाललं. जाऊ दे. तो चाललाय हळदीला. हळदीला जायचंय इगतपुरीला. आणि टॅटू वगैरे तुला दिसतंय काही छान दिसतंय ना टॅटू वाला. आणि मी घेतलेली आहे माझी पर्स. आणि आता आम्ही निघतो आणि आम्ही येतो आणि आम्हाला उशीर होईल रात्री. आणि कशी मग ती बघा, मला उशीर होऊ शकतोय तर मी याला सोडते, याला घेऊन ये मग तू. म्हणजे सांग कोणाला घेऊन यायला. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत येशील ना? 8, 8:30, 9 किती वाजते मला माहिती नाही, पण मी त्याला घेऊन यायला. घाल, हा घाल शूज घाल. आपल्याला सरप्राईज आहे. काय सरप्राईज बोलली बरोबर बोलली गाईज. आनंद झाला तिला पण ती बरोबर इंग्लिश बोलली येते. सरप्राईज आहे गाईज. गाईजला बोल, गाईज तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बोल. आपल्याला सर्वांना सरप्राईज देणार आहे ती. टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका गाईज, तुम्ही पण या सगळे. सांगेलच मी तुम्हाला लवकरच, मग तेव्हा या तुम्ही सगळे. युट्यूबवरच बघणार, यायला तर काही जमणार नाही तुम्हाला. युट्यूबवर बघू शकता सरप्राईज आपली. आपण पण सगळे मिळून बघू. ठीक आहे. सो गाईज मी निघते आता, मला झालाय उशीर, मला मानसला सोडायचं आहे. बघते साईडवर जर मला ब्लॉग स्टार्ट करता आला तर मी साईडवर ब्लॉग स्टार्ट करते.
सो बाय, भेटू आपण पुढे. बाय कर मम्मी, गाईजला बाय कर. बाय. भेटू मला लवकर, माझा भेट होत नाही तुमच्याशी, पण जेव्हा सगळं रेडी होईल मग थोडा वेळ भेटेल, मग बोल तेव्हा भेटू. हा, मग तेव्हा मी मम्मीला रोज घेत जाईल सकाळी सकाळी. मी जायच्या आधी सकाळी सकाळी मम्मी रोज घेत जाईल. मी हाय हॅलो करत जाईल मम्मीचा. ओके. बाय बाय. गुड इव्हिनिंग गाईज. सो मी हा ब्लॉग सेकंड डेला स्टार्ट केलेला आहे, म्हणजे 23 फेब्रुवारीला. 23 फेब्रुवारी म्हणजे आमच्या मातोश्री, म्हणजे माझी मम्मी आणि तुमची मम्मी यांचा वाढदिवस, आणि माझे पप्पा आणि माझी मम्मी यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी, असे सेलिब्रेशनचे डबल डोस आज आहे आमचे. सो मम्मी बघा, आणि आम्ही आलो आहे नाशिकचं सुप्रसिद्ध मॉम्स कोकण कट्टा ही इथे. सो हे मॉम्स कोकण कट्टा, जे नाशिकमध्ये राहतात त्यांना माहिती आहे, फिशसाठी म्हणजे मच्छीसाठी खूप फेमस असं रेस्टॉरंट आहे. आणि मम्मीचं एन्जॉयमेंट आहे ना भाऊ, चालू आहे ना. हां, असं मम्मीची एन्जॉयमेंट बघा तुम्ही. आहे का नाही अँटिक? बोला. बड्डे फुल पाणी पाणी आटलंय सगळं, नदीचं पाणी आटलंय सगळं. चाकं लावलेली होडी आहे खाली. बघा हो मम्मी, बघा तुम्हीच बघा मम्मी, म्हणून मी बोलते ना, तुम्ही घेऊन जायला. कोण अडॉप्ट करणार आहे? हा, हे एक राहिलं होतं, एक आलंय. बघा, बघितलं. पण खूप छान ॲम्बियन्स आहे गाईज, म्हणजे छान बनवले त्यांनी बाहेरून. मी अजून आत नाही गेली, आणि मी पहिल्यांदाच आली. आम्ही सगळेच पहिल्यांदा आलोय. सो बघू आतमध्ये जाऊन. हां, आतमध्ये जाऊन बघू आम्ही आता कसं आहे. मम्मी कसं वाटतंय हॉटेल बाहेरून? योगिता काकूच्या पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. प्रकाश बाबाचे सगळ्यात पहिले आले. मम्मी कसं काय म्हणते? किती वर्षाची झाली तू? मम्मी कशी दिसते गाईज? ड्रेस बघा मम्मीचा, पर्पल कलरचा. आता अंधारात कसा माहिती नाही, पण पर्पल कलरचा छान असा तिने ड्रेस घातलेला आहे गाईज, बघून घ्या. आणि आमचे पप्पा बघा कडक सफारीमध्ये. आणि हे बघा, हे बघा, हे केड आहे आमच्या घरातलं. याला तर पहिला घेऊन जा ज्यांना पाहिजे त्यांना. नाही बघा, फोटोशूट बघा कसे चालू इकडं. गोष्ट मम्मीची दाखवते तुम्हाला, थांबा. काय मम्मी काय? 80 रुपये तू पावशे. तिला काय बोलते? ताई 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 बोलली. कोळीनबाई. कोळीनबाई. मम्मी अँटी केला गाईस. बघितले का? फोटो झालाय, व्हिडिओ चालू आहे, माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे. तोंड बघा, तोंड बघा. छान ॲम्बियन्स आहे गाईस. त्याच्या समोर सेल्फी पॉइंट आहे, इकडं रेस्टॉरंट आहे. आणि हे बघा, मम्मी बघा. पब्लिक ये पब्लिक है, ये सब जानती है पब्लिक है. हॅपी बर्थडेचं गाणं तुला म्हणायचं आहे. चला चला हो आम्हाला तुम्हाला देतो ना मी, तुम्हाला देतो ना. तिथेच बसा तू तिथेच बसा. हां एक मिनिट नाही थांब तिकडे येतो. नाही थोडं क्रॉप करून घ्या. थोडी मजा करते. थोडं मोठं इकडे बघा, इकडे बघा. बस अशामध्ये यामध्ये मधल्या साईडला मधल्या डोळे नको करू.
हे बिचारा गरीब पोरगं आमचं गुणाचं. हे बिचाराला आम्ही काही देत नाही. हा लय गुणाचं आहे, पण कधी कधी आम्ही शेपाळी किडा आहे आमच्या अंगातले मोठा. बिचारा पापड खात नाहीये कारण पापड तिखट आहे म्हणून. आणि आम्ही खूप उशिरा आलोय म्हणून. नंतर नाही खाता येणार का? नंतर नाही खाता ना, जेवण झालं उचलून तिकडे ठेवू ना मग. हा घे. पॉम्पलेट आलेले आहे गाईज आमचे. गाईज कोणी फिश खाल्ली होती का? फॉगनी. हे बघा आम्ही फॉगनी फिश खातोय. ये मामा और ये बच्चा ये दोनों ही कर सकते हैं बस. ये सब ये दोनों ही कर सकते हैं. बंद झालंय पूर्ण, फक्त आमचीच फॅमिली आहे. बघा लेट आलो आणि लेट चाललो. गाईज बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं आणि छोटंसं बड्डे सेलिब्रेट केलं. ॲक्च्युली सगळे खूप बिझी असल्यामुळे दिवसभर बड्डे सेलिब्रेट करायला जास्त काही करता आलं नाही, पण छोट्याशा फॅमिलीचा छोटासा सोबर असा एक बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे घरी आणि रात्रीचे वाजलेले 12:30. सो मी व्हिडिओ याच्यासाठी स्टार्ट केला की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की माझ्याकडनं व्हिडिओज बनायला म्हणजे व्हिडिओज माझ्याकडनं बनत नाही आहे, म्हणजे मला व्हिडिओज काढणं पॉसिबलच होत नाही आहे. सो मला थोडंसं समजून घ्या की माझे डेली व्हिडिओज नाही येते आणि पुढेही काही दिवस नाही येऊ शकत, कारण मला अजिबात वेळ नाही आहे व्हिडिओज काढण्यासाठी. पण मी जशी फ्री होईल ना सगळ्या कामांमधनं मी तसे माझे डेली व्लॉग स्टार्ट करणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही मला थोडंसं ॲडजस्ट करा आणि मला सपोर्ट करा गाईज. आणि तुम्ही सगळे खूप सपोर्ट करता मला माहिती आहे. सो असंच सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा आणि माझे ब्लॉग्स बघत जा आणि मला लाईक करा. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. पहिले डेली व्लॉग्स टाकत होते म्हणून उद्याच्या व्लॉग्समध्ये बोलत होते, पण आता व्लॉग्स थोडेसे उशिरा येत आहे त्यामुळे पुढच्या व्लॉगमध्ये बोलते आहे. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. बाय. लव यू ऑल.